नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपातील निवृत्त बालवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या उपदानासाठी धुळ्यात आजपासून उपोषण. धुळे महानगरपालिकेतील सन 2018 पासून निवृत्त झालेले बालवाडी महिला कर्मचारी, शिक्षिका व मदतनीस यांना अद्याप उपदानाची रक्कम मिळाली नसल्याने ती तत्काळ देण्यात यावा या मागणीसाठी निवृत्त महिलांनी धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर आजपासून उपोषण सुरू केलेले आहे. दरम्यान अनेक वर्ष सेवा दिल्यानंतर सेवा निवृत्त झालेल्या या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची उपदानाची रक्कम मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही मनपा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आज उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्ता महिलांनी प्रसारमाध्यमांना दिली. माझं नाव शोभना प्रमोद वानखेडे. आम्ही बालवाडी कर्मचारी, निवृत्त बालवाडी कर्मचारी, शिक्षिका आणि मदतनीस. आम्हाला 2018मध्ये निवृत्त करण्यात आलं. त्यानंतर आम्ही त्यांना उपदानाच्या रकमेसाठी आम्ही केस टाकली होती. त्या केसला आता 8 वर्ष होत आले. 8 वर्ष होत आले. 8 वर्षामध्ये आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना देऊन आणि वेळोवेळी वकिलांनी नोटिसा देऊनसुद्धा नगरपालिकेने, महानगरपालिकेने आम्हाला अजूनपर्यंत आमची ग्रॅज्युटी दिलेली नाही. तर आता पहिला निकाल लागला, दुसरा निकालही लागला, तरीसुद्धा आम्हाला रक्कम देण्यास अजून ते तयार नाही. तर आता वरचा निकाल लागूनसुद्धा आमची जी रक्कम आहे ती रक्कम त्यांनी कोर्टामध्ये अदा केलेली नाही. कोर्टाने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला ही 1.5 महिन्यामध्ये ही रक्कम आमच्या कोर्टामध्ये जमा करावी, पण केली नाही. तरीसुद्धा आता आम्ही त्या रकमेसाठी की न्यायालयाच्या हुकुमाप्रमाणे ती रक्कम 60 लाखाची त्यांनी तिथं जमा करावी यासाठी आम्ही इथं आता उपोषणात बसलेलो आहे. यामध्ये काही जण 70च्या घरात गेलेले, काही जण आजारी आहेत, काही जण अगदी म्हणजे थकून गेलेले आहेत. तरीसुद्धा अजून ते आम्हाला म्हणतात की आपण चर्चा करावी, ते मागे जावं, चर्चा करावी. पण आता आमचा कोणताही उपाय उरला नाही आहे. त्यामुळे आम्हाला जोपर्यंत रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषणात बसणार आहे आणि आम्ही ते उठणार नाही.